तुम्हाला जर मराठीमध्ये जॉब हवा असेल तर लास्ट व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका आणि तुम्ही हिंदी भाषेमध्ये वर्क शोधत असाल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मराठी म्युझिक कंटेंट स्पेशलिस्टसाठी कसं अप्लाय करायचं आहे। आता सेकंड जी वॅकन्सी आहे म्हणजेच कंटेंट मॉडरेटर हिंदी हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अप्लाय कसं करायचं आहे। तर वेळ न घालवता लगेचच व्हिडिओची सुरुवात करूयात। बट त्याआधी तुम्ही जर अजूनही युक्ती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी डेली नवनवीन जॉब अपडेट आपल्या चॅनलवर शेअर करत असते। सो कमिंग टू द पॉइंट, आता हिंदी कंटेंट मॉडरेटरसाठी कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला रोज वेगवेगळे सर्च क्वेरीज म्हणजेच लोक काय सर्च करत आहेत हे पाहावं लागणार आहे आणि त्यात काही चुकीचं किंवा नियमांचं उल्लंघन करणारा आहे का हे आपल्याला ओळखायचं आहे। आता या जॉबसाठी तुमच्याकडे काही बेसिक स्किल्स असायला हव्यात, म्हणजेच तुमचं हिंदी भाषेवर उत्तम कमांड असायला हवी, यासोबतच इंग्रजी लिहिता बोलता आणि वाचता यायला हवी आणि महत्त्वाचं म्हणजे विषय बारकाईने पाहण्याची नजर आणि जबाबदारीची भावना तुमच्यात असायला हवी, असे या कंपनीने सांगितलं आहे। चला तर मग यासाठी अप्लाय कसं करायचं आहे ते आपण पाहूयात। सो जसेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करता तर तुमच्या समोर कंपनीची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे। तर कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे आपण आता डायरेक्टली ॲप्लिकेशन प्रोसेस पाहूयात। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता वी लोकलाइजची ऑफिशियल वेबसाईट इथं ओपन झालेली आहे। कंटेंट मॉडरेटर हिंदी हे पोस्टचं नाव आहे। सेम पेजला आपल्याला स्क्रोल करायचं आहे शेवटपर्यंत। तर अप्लाय फॉर दिस पोस्ट असं दिलेलं आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पेजवर आपल्याला या पोस्टची काही डिटेल्स दिलेली आहेत। सेम पेजला स्क्रोल करायचं आहे। हे पहा, लिंक्डइनची प्रोफाईल आपल्याला इथे लिंक करायची आहे, हे ऑप्शनल आहे। त्यानंतर रेझ्युमे आपल्याला इथे अपलोड करायचं आहे। आपलं पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे, ईमेल ID टाईप करायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर मेन्शन करायला विसरायचं नाही आहे। करंट लोकेशन, करंट कंपनी आणि लिंक्स हे सर्व ऑप्शनल आहे। त्यानंतर URL देखील ऑप्शनल आहेत। इथे पहा, कंटेंट मॉडरेटर स्पॉटिफायसाठी काही प्रश्न आपल्याला इथे विचारले आहेत, लाईक डू यू हॅव अ नेटिव्ह लेवल फ्लुएन्सी इन द टार्गेट लँग्वेज, तर येस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। इन विच कंट्री डू यू करंटली रिसाइड, तर आपल्याला इंडिया सिलेक्ट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण इंडियामध्ये किती वर्षापासून राहत आहोत हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, तर मोर दॅन 10 इयर्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की याआधी तुम्ही वी लोकलाइजमध्ये कधी काम केलं आहे का, फुल टाईम, पार्ट टाईम किंवा फ्रीलान्सर म्हणून, तर तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। जर याआधी कधीही काम केलं नसेल तर नो सिलेक्ट करायचं आहे। ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑप्शनल आहे, त्यामुळे आपण हे फिल करणार नाही आहेत। नंतर दिलेली इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करू शकता। जेंडर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर दिलेले दोन्हीही ऑप्शन्स ऑप्शनल आहेत, त्यामुळे फिल नाही केले तरी देखील चालतील। तर डिटेल्स पुन्हा एकदा चेक करून आपल्याला सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे। सो तुम्हाला जर हिंदी भाषेत घर बसल्या वर्क करून चांगली इन्कम जनरेट करायची असेल तर तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।